नमस्कार मित्रांनो, मराठी भाऊ या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती राजा शिवाजी या रितेश देशमुख यांच्या सिनेमाची. रितेश देशमुख या सिनेमाचे दिग्दर्शक तर आहेतच, पण ते स्वतः या सिनेमात शिवाजीराजांची भूमिका साकारत आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होतोय. हा मराठीतला पहिला बिग बजेट आणि मल्टी स्टार कास्ट असलेला सिनेमा आहे, ज्यात मराठीबरोबरच बॉलिवूडचे सुद्धा अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. विद्या बालन, बमन इराणी, संजय दत्त, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, सलमान खान, भाग्यश्री, अमोल गुप्ते, अभिषेक बच्चन, जितेंद्र जोशी अशी मोठमोठी मंडळी या सिनेमात दिसणार आहेत. 19 मार्च धुरंधर या सिनेमाच्या स्क्रीनिंग आधी थिएटरमध्ये या सिनेमाचा टीजर दाखवण्यात आला आणि तो सर्वांनाच आवडला. आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत या सिनेमातले कलाकार आणि त्यांच्या पात्राबद्दल. दिग्दर्शक व अभिनेता रितेश देशमुख हे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर अभिनेत्री व निर्माती जेनेलिया देशमुख या सिनेमात सईबाईंच्या भूमिकेत दिसेल. फरदीन खान शहाजांच्या भूमिकेत, तर अभिनेते संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेत दिसतील. तर सलमान खान जीवा महालांच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच सिनेमातील इतर पात्रांबद्दलही माहिती समोर आलेली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भाग्यश्री या माँसाहेब जिजाऊंची भूमिका साकारणार आहेत, तर महेश मांजरेकर हे जिजाबाईंचे वडील म्हणजेच लखोजीराजे जाधव यांच्या भूमिकेत दिसतील. तर अभिनेते सचिन खेडेकर हे शहाजीराजेंच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेते अभिषेक बच्चन सुद्धा असून ते शिवाजीराजांचे मोठे भाऊ संभाजीराजेंच्या भूमिकेत दिसतील. अभिनेते अमोल गुप्ते हे आदिलशहाच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर अभिनेता जितेंद्र जोशी गोपीनाथ पंत वकील यांच्या भूमिकेत दिसेल. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आदिलशहाची पत्नी बडी बेगमची भूमिका साकारत आहे. ती बेस्ट कास्टिंग असल्याचं बोललं जाते. अभिनेते बमन इराणी यांची भूमिका काय हे अजून कळलेलं नाही, पण हा जबरदस्त टीजर सगळीकडे चर्चेत आलेला आहे. मागील अनेक वर्षात शिवरायांवरील अनेक सिनेमे आपण पाहिले, पण या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळतंय याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तुम्हाला या सिनेमाची कास्टिंग कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मराठी भाऊ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.